मला वाडा आणायला पडला अंधार. तर जय श्रीराम भावांनो, मी पण तुमचा लाडका योगीराज. मी पण चाललो होतो ग्राउंड करून घरी, कारण आम्हाला जायचं होतं परत लेक्चरला. स्वरूप शेटन आम्ही चाललो होतो पाटापाटा. त्यांनी मला सोडलं स्टँडवर. मग तिथून पुढे मी पण निघालो घरी. मग घरी गेल्यावर आंघोळ विंघोळ करून मी पण निघालो मस्त चकाचक होऊन लेक्चरसाठी. मग गावात पोचलो, पाटापाटा निघालून गावात पोचलो. गावात पोचल्यावर भेटले आपल्या स्वरूप शेट. मग त्याच्याबरोबर गेलो, चाललो होतो लेक्चरला. मग मस्तपैकी लेक्चर केल्यावर मी आलो घरी. कारण घरी यायचा उद्देश म्हणजे आपल्याला लई कामं पेंडिंगला होती. मग ती कामं करायची म्हणल्यावर मी पण निघालो संध्याकाळी वावरात म्हणजे आपल्याला ऊसाला पाणी सोडायचं होतं, म्हणून आपलं नुसतं ऊसच हो. मग तिथून पुढे मी पण बाया दादासोबत चाललो होतो वाडी आणायला. मग वाडी घेऊन ओकेमध्ये मी पण चाललो होतो घरी. मला मोकार हसायला येत होता, हसायलाच आवरा ना. मग तुम्ही लाईक आणि फॉलो करा की राव. धन्यवाद. भेटू पुढल्या व्लॉगला.